नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। आज वसंत पंचमी आहे आणि त्यासोबतच महाकुंभ मेळ्याच्या शाही स्नान मधील एक महत्त्वाचा दिवस सुद्धा आहे। हा महाकुंभ मेळ्यातील चौथा शाही स्नानाचा दिवस आहे। वसंत पंचमी, ज्याला वसंत पंचमी आणि हिंदू देवी सरस्वतीच्या समानार्थ सरस्वती पूजन देखील केले जाते। हा एक सण आहे जो वसंत ऋतूच्या आगमनाची तयारी दर्शवतो। या वर्षीचा वसंत पंचमी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणार आहे, कारण वसंत पंचमीच्या दिवशी महाकुंभ स्नानामधील चौथा आणि महत्त्वाचा शाही स्नान आहे आणि त्यासोबतच हा दिवस भाविक आणि साधू संतांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। वसंत पंचमी सनातन धर्मात अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ सण मानला जातो। हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी साजरा केला जातो, जो हिवाळा आणि उन्हाळ्याच्या दरम्यान आल्हाददायक हवामानाची सुरुवात दर्शवतो। वसंत पंचमी 40 दिवसानंतर होणाऱ्या होलिका आणि होळीच्या तयारीला सुरुवात करते। पंचमीला वसंत उत्सव वसंत ऋतूच्या 40 दिवशी आधी साजरा केला जातो, कारण कोणत्याही ऋतूचा संक्रमण काळ हा 40 दिवसांचा असतो आणि त्यानंतर ऋतू पूर्ण बहरात येतो। वसंत पंचमी दरवर्षी माघ महिन्याच्या उत्तरार्धात किंवा फेब्रुवारीच्या उत्तरार्धात येणारी हिंदू चंद्रसौर कॅलेंडर महिन्याच्या उज्ज्वल अर्ध्या 5व्या दिवशी साजरी केली जाते। वसंत ऋतू हा सर्व ऋतूंचा राजा म्हणून ओळखला जातो, म्हणून 40 दिवस अगोदर सुरू होते। हा साधारणपणे उत्तर भारतात हिवाळा सारखा असतो आणि वसंत पंचमीच्या दिवशी भारताच्या मध्य आणि पश्चिम भागात अधिक वसंत ऋतू सारखा असतो, ज्यामुळे वसंत पंचमीच्या 40 दिवसांनी वसंत ऋतू प्रत्यक्षात पूर्ण भरला आहे या कल्पनेला विश्वास दिला जातो। अनेकांसाठी वसंत पंचमी हा सण देवी सरस्वतीला समर्पित आहे, जी त्यांची ज्ञान, भाषा, संगीत आणि सर्व कलांची देवी आहे। ती उत्कट इच्छा आणि प्रेमासह सर्व प्रकारांमध्ये सर्जनशील ऊर्जा आणि शक्तीचे प्रतीक आहे। वसंत पंचमीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तात उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करणे अत्यंत पुण्यकारी मानले जाते। यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून देवी सरस्वतीची पूजा केली जातात, ज्यामुळे विशेष लाभ होतो। या पूजेत माता सरस्वतीला पिवळ्या रंगाचे कपडे, नैवेद्य आणि फुले अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते। पिवळा रंग वसंत ऋतूचा प्रतीक आहे आणि या रंगाची पूजा केल्याने ज्ञान व बुद्धीच्या दृष्टीने जीवनात सकारात्मक बदल होतात, असेही मानले जातात। अशाच माहिती जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।